अध्यक्ष महोदय, मी आमचे खासदार श्रीमती धनोरकरला मी धन्यवाद देतो की फार महत्त्वपूर्ण प्रश्न सदनचं जवळ त्यांचे ध्यान आकर्षित करायची कोशिश होती। मी त्यांना विश्वास देतो की पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये आमच्या देशामध्ये सरकारी कंपनीचा विकास आणि प्रगती सुनिश्चित आहेत आणि 10 वर्षामध्ये प्राय प्रगती झाली आमची सरकारी क्षेत्रामध्ये कंपनीचा। देशामध्ये नाही, विश्वमध्ये आमची सरकारी कंपनीचा एक नवीन पेठ विश्वस्तरामध्ये आता झाली आहेत। BSNLचा प्रश्न झाला तर मी त्यांना सांगतो की त्यांची सरकार होती तेच समेतमध्ये BSNLची काय स्थिती झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या समयामध्ये 2019 मध्ये रिवाइवल पॅकेज 3,35,000 करोडची BSNLला दिली आणि ते घाटाचा कंपनी 9,000% घाटाचा कंपनी आजच्या दिवसमध्ये 2,000 करोडचा मुनाफा करतात ऑपरेटिंग लेवलमध्ये। हे परिवर्तन झाली आहेत आणि मी आपणला पण हे सांगतो की BSNLचा 1,40,000 आमची BTS होती। पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची सोच आहे की आत्मनिर्भर भारतचा नीतीला घेऊन आमच्या देशामध्ये टेलिकॉम इक्विपमेंट त्याच्या आता आमच्या आयात होतात ते देशामध्ये मॅन्युफॅक्चर करून 4Gचा नेटवर्क आम्ही स्वतः करणार आणि पिछडे आमचे 8 माहामध्ये 60,000 BTS BSNLच्या इंडिजिनस 4G इक्विपमेंटमध्ये आता संपूर्ण झाला आहेत। म्हणजे 40% वृद्धी झाली BSNLची BTSची। जे BSNLचे BTS करीब 1,40,000 ची होती आता 2 लाख झाली। अध्यक्ष महोदय, मी आपणच्या संरक्षण चाहतो क्योंकि हे महत्वपूर्ण प्रश्न आहेत आणि एम्प्लॉईजच्या कार्यामध्ये आता पडी BSNL मध्ये 55,000 एम्प्लॉईज आमची आहेत, त्यांची देखभाल आमची जिम्मेदारी आहे। तुम्ही काळजी नको करा। अब मैं फिर आपसे आग्रह कर रहा हूं, माननीय संसद में माननीय सदस्य, संसद में माननीय उत्तर, इस व्यवस्था को लागू कर दिया गया है। माननीय सदस्य, ऑनरेबल मेंबर। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मी जे स्पेसिफिक माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मी जे स्पेसिफिक 2 प्रश्न विचारले, मला फक्त त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं। मी तुमच्या विभागाची माहिती अजिबात विचारलेली नाही। मागील 10 वर्षात जे तुमचे जिओचे उपभोक्ताधारक असेल, तुमचे BSNLचे आहे, VIचे आहे आणि याच्या अगेन्स्टमध्ये जाऊन तुमचे BSNLचे तुमचे किती उपभोक्ताधारक आहे याची संक्षिप्त माहिती तुम्ही मला देणार का? आणि देत असाल तर जे आपण पाहिलं असेल की मागच्या 10 वर्षात 50% सुद्धा कर्मचाऱ्याचं मानधन होत नाही आहे। महाराष्ट्राची जनताचा निर्णय तो झाला यांच्याजवळ, आता निवडणुकीमध्ये त्यांचा निर्णय झाला यांच्याजवळ आणि त्याच्यानंतर आता ते मला सांगतात की तुम्ही मोठा उत्तर नको द्या, जनताच्या उत्तरपणी त्यांना स्वीकार नाही। हे स्थिती त्यांची झाली। आता प्रश्न झाला की BSNLचे मोबाईलचे उपभोक्ता, मी त्यांना सांगतो की हे वर्षामध्ये एप्रिलचा माह तर नोव्हेंबरचा माहामध्ये 90 लाख उपभोक्ताची बढोतरी BSNLची झाली। 8,80,00,000 आमचे उपभोक्ता होते, आता आमचे 9,70,00,000 उपभोक्ता झाले आणि BSNLची नवीन सर्व्हिस पद्धती BSNLची 4G नेटवर्क 1 लाख BTS देशामध्ये मईच्या माहामध्ये आमच्या संपूर्ण होणार, हे मी आपणला विश्वास देतो। आणि त्याच्यामध्ये सबसे ज्यादा आमचा महाराष्ट्रामध्ये 2,500 BTS 4Gचा येणार। श्री अरविंद सावंत।